नमस्कार, मी दीपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. सगळ्यात अगोदर सगळ्यांना शुभ सकाळ. आज आहे संक्रांती. संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. मी जे आहे आज सकाळी जे आहे वेळेपेक्षा नेहमीच्या वेळेपेक्षा थोडीशी लवकर उठलेली होते. तर अ, सगळ्यात अगोदर तुम्ही बघू शकता बाहेर जे आहे अंधार पण होता. 5:30 वाजलेले होते. यांचं टिफिन वगैरे जे आहे फर्स्ट शिफ्ट चालू आहे, तर मला तसंही उठावंच लागतं टिफिन करण्यासाठी. ते अगोदर जे आहे त्यांचं आवरून वगैरे दिलं सगळं आणि ते ऑफिसला गेले आणि त्याच्यानंतर जे आहे मग बाहेर अंगणातली झाड-झूड वगैरे करायची होती. खरं तर मी इतक्या लवकर उठलेली जरी असले तरी देखील मी इतक्या सकाळी बाहेर अंगणामध्ये झाडायसाठी जात नाही. कारण तुम्ही बघू शकता आमची इथे एवढे फारशी काही घरं नाहीये. थोडंसं आउटसाइडला असल्यामुळे जे आहे मला बाहेर यायला देखील थोडीशी भीतीच वाटते. पण मग म्हटलं, की आज आहे संक्रांत लवकर येऊन जे आहे बाहेर झाडझूड वगैरे जे आहे मी ती सगळी करून घेतली आणि त्यानंतर जे आहे बोरचं पाणी वगैरे चालू केलं आणि अगोदर सगळ्या झाडांना आहे ना ते पाणी वगैरे मारून घेतलं. तुम्हाला आहे ना मी एका दिवशी ना एखाद्या व्लॉगमध्ये ना माझं पूर्ण वगैरे झाड कुठले-कुठले लावलेले आहेत काय ना, माझं गार्डनमधले जे सगळं आहे लावलेलं मी ते नक्की व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी. मागच्या एका जुन्या व्लॉगमध्ये दाखवलेलं होतं. पण आता नवीन काही रोपं आणलीत मी. ती लावलेली ती जर आता थोडी-थोडी मोठी झालेली आहेत. ती तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. आता मी जे आहे सगळ्या झाडांना वगैरे पाणी मारून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. पाणी वगैरे जे आहे ते सगळं मारून झालं आणि त्यानंतर जे आहे किचनमध्ये आली होती. चहा ठेवून दिलेला होता मी आणि मग मुलांना उठवलं आणि त्यानंतर मग मुलं उठले दोघं जण त्यांच्यासोबतच मी देखील चहा घेतला. मला बिलकुल अशी सवय नाही ना, की ते ऑफिसला गेले तर त्यांच्यासोबत एकदा चहा घ्यायचं वगैरे असं काही नाहीये. मी नंतर जे आहे मुलांसोबत चहा घेत असते आणि तो पण सकाळी 1 कप आणि संध्याकाळी 1 कप जास्त चहा मला आवडतो. नमस्कार, मी दीपाली मलाड लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आहे मकर संक्रांती. मी व माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला हे जे नवीन वर्ष आता आहे ते आरोग्याचं आणि आनंददायी जाऊ ही स्वामीची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करते. आज आता मकर संक्रांतीचा जो स्पेशल व्लॉग आहे तो असणार आहे. मी आज काय-काय करत असते, काय-काय नाही हेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता मी जे आहे विधीतला बिस्किट वगैरे खाऊ घालतीये आणि बाकीची जी कामं आहे थोड्या वेळाने आता करते आणि सोबत तुम्हालाही बोलते. भेटूया थोड्या वेळाने. माझं जे आहे मी इथे रेडी झाले आणि त्यानंतर पुढचा व्लॉग कंटिन्यू केला. मी जे आहे इथे खण वगैरे जे आहे ते मंदिरात नेण्यासाठी काढून घेतले. आज आपल्याला जे आहे वौसा पूजायचा असतो. वौसा पूजणं म्हणजे काय असतं, की सुगड पूजन जे आहे ते आपण करत असतो आणि त्यानंतर त्याची पूजा जी आहे आपण 5 आपण म्हणतो ना का 5 सुगड म्हणजे 5 काळे जे छोटेसे असे खण असतात ते आणायचे असतात आपल्याला आणि त्याची जी आहे अशी चौरंगावर किंवा मग पाटावर ठेवून जे आहे अशा पद्धतीने पूजा वगैरे करून घ्यायची असती. आमच्या इकडे अशा पद्धतीने करतात. प्रत्येक भागामध्ये जे आहे वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने करतात. आमच्याकडे जे आहे 5 हे जे आहे चौरंगावर ठेवतात आणि त्याला जे आहे खणाला दोरा वगैरे 5 वेढे दोऱ्याचे केलेले असतात आणि त्यानंतर त्याच्यातले जे 2 आहे ते मंदिरात न्यावे लागतात आणि एक जे आहे तो तुळशीजवळ ठेवावा लागतो. तुळशीजवळच मी जे आहे वौसा पूजन करून घेत आहे.
आणि घरी जे आहे तर सपूजन झाल्यानंतर आम्ही जे आहे तर मंदिरामध्ये गेलो होतो. विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जे आहे तर आपल्याला हे वाण द्यायचं असतं आणि नंतर जे आहे तर 5 सुवासिनींना हळदी कुंकू लावून जे आहे तर वाण द्यायचं असतं. तर आम्ही बसलेलो होतो 5 जणी आणि त्यानंतर एकमेकींना जे आहे तर वाण देऊन जे आहे तर आम्ही ओटी भरली. तर अशा पद्धतीने जे आहे तर संक्रांतीचं जे आहे वाण द्यायचं ते झालं. मी मंदिरातून घरी आलेली वाण वगैरे देऊन आणि जवळजवळ 2 तास आम्हाला तिथे लागले कारण खूप जास्त गर्दी होती. तर आता उपवास सोडते मी, भाजी पोळी खाते. त्यानंतर पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळच्यासाठी. तर त्याच्या तयारीला लागते. तर मग त्यानंतर जो आहे तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते आणि मी कशी दिसते ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तिथून आले आणि लगेच मी जे आहे तर पुरणाच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले कारण सुगडपूजनला जे आहे तर पुरणाचा स्वयंपाक करायचा असतो. आणि तसंही आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये ना तर कुठलाही सण असला तरी देखील पुरणाचाच स्वयंपाक केला जातो. त्याला काय सब्राभर काहीतरी असं काहीतरी म्हणत होती माझी आजी. तर असं काहीतरी स्वयंपाक म्हणतात त्याला. तर पुरणावरणाचा स्वयंपाक जो आहे तर सणांना छान पण वाटतो. तर आज मस्तपैकी जे आहे तर मी खीर, रशी, पुरणपोळी, भात आणि भजे हा स्वयंपाक केलेला आहे. तर मी जे आहे तर इथे रशीचा जे मसाला आहे तर तो मंदिरामध्ये जाण्या अगोदर जे आहे तर काढून ठेवलेला होता. तर तो जो आहे तर तेलामध्ये परतून घेतला आणि साईडला जे आहे तर पुरणाची डाळ शिजलेली असते. नंतर त्याच्यातलीच थोडीशी डाळ नंतर तव्यावर भाजून जे आहे तर आपल्याला मिक्सरला वाटून त्याच्यामध्ये टाकायची असते जेणेकरून त्या आमटीला जो आहे तर घट्टपणा येत असतो. तर मी तेच करत होती. इकडे मसाला वगैरे परतून घेतला. पाणी वगैरे जी इळवणी असते ती टाकून घेतली आणि त्यानंतर जे आहे तर मिक्सरला डाळ जी आहे तर बारीक फिरून घेणार आहे आणि त्यानंतर ती पण त्याच्यामध्ये टाकून देणार आहे. त्याचबरोबर जे आहे ना, तर मी इकडे खिरीची पण तयारी करून घेत होते. आमच्या इथं तांदूळाची खीर आहे ना कोणाला आवडत नाही. त्याच्यासाठी मी ना दूध जे आहे ना, तर ते आटवायला ठेवत असते आणि म्हणजे रबडीसारखंच आणि त्याच्यामध्ये जे आहे तर मग ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून आहे ना, तर त्याला अ, उकळून घेत असते किती वेळ. आणि मग मुलं देखील आवडीने खातात. तर त्याच्यासाठी मी जे आहे तर खीर न करता अशा पद्धतीनेच करत असते. तर मी आता मिक्सरला जे आहे तर ते काढून घेतलेलं आहे आणि त्याला मस्तपैकी फिरून गेलं आणि त्यानंतर जे आहे तर टाकून देईल. आणि त्यानंतर लगेच मी जे आहे तर दूध पण त्याच्यावर ठेवलेलं. तुम्ही अगोदर थोडा वेळ उकळून घेतलेलं होतं. परत एकदा उकळवण्यासाठी ठेवलं. मला ही सवयच लागलेली आहे ना, तर एकाच वेळेस आहे ना 2 काम पटपट, पटपट केले ना, तर आपल्याला जिथं 2 तास लागतात ना, तर स्वयंपाक आपला आहे ना, तर अर्ध्या 1 तासामध्येच कंप्लीट होऊन जातो. मी अशाच पद्धतीने स्वयंपाक करते. तर मी जे आहे तर आता इकडे रशी उकळवण्यासाठी ठेवून दिलेली आहे आणि लगेच पुरणपोळीच्या तयारीला देखील लागलेली होती. मी पुरण शिजवून आणि वाटून ठेवलेलं होतं. तर मस्तपैकी पुरणाची पोळी मी इथे करते. तर पुरण कसं पाहिजे माहिती का? आपण जेवढं पोळीचं म्हणजे उंडा घेतलेला आहेत ना, तेवढंच पुरणाचं जर का घेतलं ना आपण, तर पुरणपोळी ना तर खूप छान लागते खाण्यासाठी. नाहीतर मग आपण कमी पुरणाचा त्याच्यामध्ये वापर केल्यानंतर मग त्याची टेस्ट पण एवढी येत नाही पोळीमध्ये. मग ते फक्त मधल्यामध्येच राहतं. तर अशा पद्धतीने जे आहे तर मस्तपैकी माझी पोळी लाटून झाली आणि आता आहे ना तर नवीन गहू जे आहे ना, तर ते दळून आणलेले होते. आता काय झालं माहिती आहे का? यांनी काय केलं मागच्या वेळेस की ना तर तो रेडीमेड आटा नसतो का, तर तो चक्की आटा आणलेला होता त्यांनी. तो मला बिलकुल आवडत नाही. पण मग यांना आहे ना तर ड्युटीमुळे आहे ना तर वेळ मिळत नव्हता गहू आणायला जायला. कारण आमचे गहू पण जे आहे तर आता संपलेले होते. तर त्यासाठी त्यांनी ते आणलं. पण त्याच्या पोळ्या इतक्या कडक यायला लागल्या ना, मला बिलकुल आवडलं नाही. ते पीठ अजून पण तसंच ठेवलंय. पण खास पुरणाच्या पोळ्या करायच्या होत्या. त्यासाठी मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता वेळ काढा आणि वेळ काढून मग जे आहे तर त्यांनी नंतर गहू आणले आणि मग त्याच्यानंतर ते दळून आणल्यानंतर त्याच्या पोळ्या केल्या. तर त्याच्या पोळ्याच आहे ना म्हणजे खूप छान आल्यात आणि आम्ही नेहमी जे आहे तर शरबती गव्हाचाच वापर करतो. तर त्याचे ना तर पोळ्या मला खूप आवडतात. बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी टम्म माझी जी आहे ना तर पुरणपोळी रेडी झालेली आहे. फुगलेली मस्तपैकी. मी नेह मी नेहमीच जे आहे तर अगोदर आहे पुरणपोळी करायची तर माझ्या पोळ्या नवीन-नवीन एवढ्या आहे ना तर अशा टम्म वगैरे फुगायच्या नाही. पण त्याची जर टेक्निक एकदा आपल्याला माहिती झाली ना, मग आपल्याकडून बरोबर आहे ना तर जमतं आणि आता अ, आपण म्हणतो ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तसंच आहे. प्रॅक्टिस करून जे आहे तर मी पण शिकलेली आहे आणि बाजरीच्या भाकरींचं तर तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं. माझं तसंच आहे. मी प्रॅक्टिस केली तेव्हा कुठं मला त्या जमायला लागल्या आणि पुरणाच्या पोळीचं पण तसंच होतं. तर आता एकदम परफेक्ट झालेली मी. तर आता म्हणजे कुठलीही गोष्ट जर करायची असेल ना, तर एकदा एवढा विचार करावी लागत नाही मला. तर चला असू द्या गप्पा तर आपल्या चालूच राहणार आहे. तर मी आता पटपट स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर मग तुमच्याशी बोलते.
तर आता संध्याकाळची वेळ झालेली बघा आणि माझा सगळा स्वयंपाक जो आहे तर तो रेडी झालेला आहे मस्तपैकी. तर इथे जे आहे तर खीर रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर इथे भात आहे आणि पुरणाच्या पोळ्या, त्याच्यानंतर रशी तयार झाली म्हणजेच आमटी, आणि इथे भजी पण रेडी झालेले आहेत. तर आता मी जे थोड्या वेळाने रेडी होते आणि संध्याकाळसाठी बघू आता जमलं कधी तर आईकडे जाणार आहे. कारण की आता मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठी आता थोड्या वेळाने एक तर आईकडे जाऊ आणि मग देवाला अगोदर नैवेद्य दाखवेल. तर पुढचा जो व्लॉग आहे ना तर तुम्ही थोड्या वेळाने कंटिन्यू करते, त्यामुळे स्किप न करता पूर्ण. तर माझं जे आहे तर स्वयंपाक झाला आणि लगेच जे आहे तर मी स्वामींना आणि जे सुगड पूजन होतं ना तर त्याला नैवेद्य दाखवून घेतला. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर जे आहे तर मी आईकडे जाणार होती, कारण की मी दरवर्षीच जात असते. तर त्यानंतर मी डायरेक्टली तिथे गेल्यावर व्लॉग कंटिन्यू केला आणि मग नंतर जे आहे तर मी आईकडे गेली होती. आणि तुम्ही विराजचा नैवेद्यचं देखील बघू शकता की त्यांचं आहे ना मस्तपैकी तिळगुळ वगैरे खाणं जे आहे तर ते चालू होतं. आणि त्यानंतर जे आहे तर मी पण घेतलं आणि अशा पद्धतीने जे आहे तर आजचा दिवस जो आहे तर तो पार पडला आणि खूप छान आजचं फेस्टिवल जे आहे तर ते सेलिब्रेट झालं. आणि त्यानंतर मी जे आहे तर घरी आली. तर आता वाजलेत बघा 9 आणि मी जे आहे तर आईकडून आताच जाऊन आलेली आहे. तर आता जेवण वगैरे पण बाकी आहे आमचं, तर अगोदर आता जेवण वगैरे करते. तर आजचा जो व्लॉग आहे तुम्ही इथे संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. भेटू उद्या एका नवीन व्लॉग मध्ये. शुभरात्री सगळ्यांना.